मत्ताई लिहिलं धडस खबर 24 अध्याय. येसू देवाच्या गुडेपैचून बाहेर निघून जात राहताने त्यांनाची शिष्युలు देवाच्या गुडेच्या इलाक्यातले बंगल्यात त्यांनाले दाखवाले आले. पण येसू त्यांसंग तुम्ही ह्या अख्खे देखता ना गोट्यावर गोटा उभं राहीनायस त्याई अख्खे पाडून टाकतात म्हणत तुम्हा संग हक्क सांगता म्हटलन. येसू ओलिव झाडाच्या डोंगरावर जाऊन बसलं. त्यांनाची शिष्युలు त्यांना जवळ येऊन तुन एवाचे पुढं काय जरगते, हे युगम अंतम होवाले अद्दी कोणता आनवाल दिसते की सांग म्हणत हटकला. अजून येसू त्यांले ऐसा जवाब दिलन, कोणीस तुंत मोसम करेनायस देखून घ्या. किती जण माझे नावार येऊन मिनस क्रिस्तू म्हणत सांगून जुग जणात मोसम करतात. अजून तुम्ही लढायला तर कूर्चलं खबर ऐकता तुम्ही कलवर पडेनायस देखून घ्या. हे जरगाचे हात पण अंतम संघस नाहीये. कुलमावर कुलमन राज्यमावर राज्यम लढायला येतात. अजून जुग जगनात महाग्न भूकंपाल येतात. पण ह्या अख्खेही भारतीन होवाचे बायकोले अध्येवाचे दुःखना अंगरलेस तवर पजा तुम्हाले बादल घालून तुंत मारून टाकतात. माझ्या नावासाठी अख्खे देशनाची पजा तुंत द्वेषिस्तात. हे वगतीत जुग जण पजा विश्वासमात पडून जातात. अजून एकल्यात एकली पगधारणाले धरून देऊन एकल्यात एकली द्वेषिंचून घेतात. अजून किती जण लबाड प्रवक्ता लेऊन जुग जणात मोसम करतात. अजून पाप जुग होल्यासाठी किती जणाचं प्रेम दौस पडते. पण आखरी होगा विश्वासमात पडून जाईनायस उभं राहिल्यातच देव रक्षिसते. अजून हे राज्यमात कूर्चून सांगाचं धडस खबर लोकात अख्ख्यात प्रचार करणं होते. हे धडस खबर अख्ख्या देशानाले एक घवायच्याने राहते तवर अंतम येते. त्यालागी प्रवक्ता झाला दानियेल देव सांगून राहिल्याच्याने नासड्यम कराचं असह्यम होलं वास्तव पवित्रम होले जाग्यावर उभं राहणं तुम्ही देखटले तवर स्वतःवाची तुम्ही अर्थम करून घ्या. तवर युदया प्रांतमात राहिली पजा डोंगरनावर पडून जाणं धड. बंगल्यावर राहिला माणूस त्यांनाच्या घरातून काय होल्या काही धरून घेवाले खालतू नको उतरावा. अजून वावरात राहिलं थे त्याचे फडकी धरून जावासाठी मग फिरून घरी नको येवावा. अजून ते दिवसनात अंगाकून राहिले बायकना आले ना दूध देवाचे नाले भरी कसीट येते. ते दिवसनात जुग कसीट राहते. त्यालागी दोवाकारात हवं नाहीतर आरामच्या दिवसादिनी हवं चुकून घेऊन धवा लागाच परिस्थिती नको येवाव म्हणत प्रार्थना करा. लोकांचे सुरुवाता पाहिजून आता रोगा तेसंच कसीट कव्वरस नाहीवा अजून पुढेही नाहीये. ते दिवसनात कमी करून राहिनायचं गेल्याक माणसं कोणीच चुकवून घेवाची नव्हतं. पण देव एरपाट करून घेतल्यासाठी ते दिवसनात कमी करणं जरगलं. ते वगतीत कोणतर तुम्हा संग हिगे क्रिस्तू एत्ता हाय नाहीतर तेत्ता हाय म्हणत्याक नको नम्मा. काहले म्हटल्या लबाडी क्रिस्तूल लबाडी प्रवक्तल येतात त्याही वील होल्याक देव एरपाट करून घेतल्यानात सुगा मोसम करून तापू वाटेत चालवाले मोठले अद्भुताल सूचनाल करतात. देखा जरगनायटले आधीच मी तुम्हाला सांगला. त्यालागी त्याही देखा त्यांना रानात हाय म्हटल्याक तेकडे नको जा. देखा भुत्तूरचे आखाड्यानात हाय म्हटल्याक त्यांत नको नम्मा. काहले म्हटल्या खालवस आभार मेरसून वरवस होगा कसं मेरसते की तेसच माणसाच्या लेखाचं येणं राहते. मढ खोटी राहते की ते तर घरी जमा होतात. ते कष्टाचे दिवस होल्यापायी संगच देव दिवसात हंदाराचारी करते. चांदना त्याचं उजवड नाही दे. चांदण्या आभारातून गोरून जातात. आभारातले शक्तुलू कदलतात तवर माणसाच्या लेखात कूर्चल सूचना आभारात दिसते. अजून भुईवर राहिले अख्खे जातीनाची ऊर झोडून घेत माणसाचा लेख मब्बुलावर शेकतेकून मोठे महिम्याकून येणं त्याही देखतात. अजून देव त्यांनाचे दूतलात मोठे बोक्याचे सरमाकून धाडते. ते दूतल 4 पक्कलाकून म्हटल्याक आभाराचे एके मूल्याचून अजून एके मूल्या होगा दांदरून देव एरपाट करून घेतल्यानात जमा करतात. आता अंजूरमा झाडात कूर्चलं उदाहरण्या खान येतात शिका. त्याचे मंडल कवरे राहून पाना इगूर घालतानीस घीम जवळ आलं म्हणत तुम्हाला चवते. तेसस ह्या संगतुला अख्खे जरगना तुम्ही देखटले तवर त्यांना जवऱ्यातच कवाड्याना जवरस हाय म्हणत चवून घ्या. या अख्खे जरग तोगा हे तारमाची वाचूनच राहतात म्हणत तुम्हा संग हक्क सांगता. भुई आभार नासड्याम होऊन जातात पण माझे गोठे कव्वरच्या राहतात. पण त्या दिवसा कूर्चून
नाहीतन ते घडिया गूर्चून सर्गमात राहिले देवाचे दूतलाले होऊ दे, लिकाले होऊ दे, कोणालेच नाही ठाऊक, बाले मात्र मस्त ठाऊक. काहले म्हटल्या नोवाहूचे दिवसनात कसं होलं की माणसाचं लेख आलेतवर सुगा तसंच राहते. नोवाहू त्यानाचे ओढ्यात निघले दिवसा होगा मोठे भूरमापर आधीच्या दिवसनात वजा खात पीत लग्न करून घेत लग्न करत वाचले. अजून मोठं भूरम येऊन त्या अख्खी लोटून जातोगा तसं होते म्हणत त्यांना नाही ठाऊक. माणसाचं लेख सुगा तसंच म्हणून घेण्याचं येते. तवर दोघी माणसं वावरात भने करत राहतात. एकले आता धरून जाणं अजून एकले आता सोडून देणं होते. दोघी बायका धरत राहतात. एकले तर धरून जाणं अजून एकले तर सोडून देणं होते. तुमचं प्रभू कोणत्या घडियात येते की तुम्हाला नाही ठाऊक, त्यालागी चेती राहा. हे चवून घ्या. पैक कोणत्या घडियात येते की घराचे मालकधार आले चवून राहिल्याक त्यांना चेता राहून त्यांनाचे घरात पैकी नाही करू दे. काहले म्हटल्या तुम्ही म्हणून घे नाहीतले घडियात माणसाचा लेख येते, त्यालागी तुम्ही सुद्धा सिद्ध राहा. मालकधार त्यांनाचे घराचे दासुलाले वक्तीले खाना घालासाठी त्यावर निक्रम केलं नमुकम होलो ना. तेलवेचे दासूड कोण? मालकधार येऊन देखले तवर ते भने करत राहिलं दासूड देवींचं बल्लं. मी तुम्हा संघ हक्क सांगता मालकधार त्यात त्यांनाचे आस्ते अख्ख्यावर निक्रम करते. पण ते दासूड एक याला वाईटचं होऊन राहिल्याक माझं मालकधार आत्ताच नाहीये म्हणत म्हणून घेते. अजून संघाचे दासूलात मारते, पिदाडेना संग मिरून खाणं पिणं सुरू करते. ते दासूड वाट देखे नाहीतले दिसे चवे नाहीतले घडियात त्याचा मालकधार येते. अजून त्यात 2 तुकडालच्यानी तोडून टाकून नाडमाचे भक्तना संग त्याला वट निक्रम करते. ते तर रडणं दात चावून घेणं राहते.